जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्ली सादर करीत आहोत एकांकिका शाळा 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 ऐका हो ऐका ऐका हो ऐका आज पारी आपल्या गावच्या मातीच्या देवळात गावातील सर्व बापे माणसांनी देवळात हो सर्व बापे माणसांनी देवळात हो ऐका हो ऐका ऐका अरे भागा इकडे काय भांडण का? अरे शाळा काढायच्या आहे म्हणा आपल्या गावात. हे मात्र बेस झालं. पोरं भावानी वय वाचाय शिकतील. होय लिहणारा वाचणारा न्याय शोधावा लागायचा. चांगलं होईल सहा निघाली तर सहा शिकून सायकल होता येत ना. काय सांगतोस? असं चल चल जाऊया ना आमच्या देवळात. काय म्हणते गावपुरी ते तर बघू. चल राम राम पाटील राम राम गावकऱ्यांनो राम 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 या बसास आले का सर्व गावकरी. जय संबंधी नाही दिसत अजून. घेवायचं तुला सासू वाढलं त्याच्या. मग ठीक आहे करूया सुरुवात मीटिंगला. राम राम गावकऱ्यांनो राम राम. तर असंही विचारलं म्हणत की आपल्या गावाला शाळा काढावी. आपल्या गावातली पोरं पुरी समजी शिकून शाणी व्हावीत. काय वाटतं तुम्हाला असं वाटतंय का नाही बोला. होय होय पाटील आपल्या आसपासच्या मोठ्या गावाने सुरू केल्या म्हणा. काढ्या शाळा पोरं बाळा शिकत्यात कागूद वाचत्यात तार वाचत्यात. आता लय अडचण होते बघा. कागूद तर वाचायला कोणी भेटतच नाही. होय बाबा माझ्या संग मी असाच एक वर्ष घडलेला. कसला बघाच की आता. या तू काय काम काढलंस? एवढी तार वाचायची होती मुंबईत आले. बर अहो काय बाय ज्या माणसाला ऐकायलाच येत नाही. अहो इकडे या. अहो ऐकाच जाऊला या घ्या की 4 लाख रुपये असे म्हणतेस. बर अरे रामू तू गड्या उठे. मला आज काम आहे. घरात जळा नाही. लाकडे फोडायचे. सदा गाव किती वाचाय. अरे माझं काम कोण करणार? मी करतो तुमचं काम. कुठली लाकडं आता तर वाचा काय नाही. अहो इकडे या. अहो तुम्हाला काही डोसके बिस्क आहे का नाही? अहो त्याच्याकडनं 4 घागरी पण भरून घ्या की. कसे म्हणतेस? बरोबर राम तू गड्या उठे. मला आज लय काम आहे. घरात पाणी नाही थेंब. तू दे मग वाचून जाऊतो मी. असं करून लाकडं फोडली गे आता. आणि माझं काम कोण करणार मग? मी करतो तेवढं काम दे हे दर. आता तर वाचा काय अरे ती तुझी
होती ना तिला देव आणण्यात आली. काय सांगते असा प्रसंग घडलेला. म्हणूनच म्हणतोय आपल्या गावातले सगळे शिकलेली बायबात आहेत तर काढूया काढूया साळ्या काढूया पण पैशाची वाय तेवढी न ग. त्याचं टोमणं नाकाला मागणं म्हणजे जात. वळ कशाला काढायची पैका तर कुणाकडं पण साळा भरवायची कुठं. जागा तर पाहिजे साळ्याला. रामू तुझ्या तुझ्यापेक्षा मोकळाच आहे धनू. मोकळा आहे पर कवा पडत सांगता नाही येत. नको नकोसली जागा पोरं बाळ बसायची आपली तिथं. दुसरी जागा शोधा. दुसरी जागा कशाला. या देवळातच भरवली शाळा तर पडवीत गुरुजी बी राहतील. वेळ झाले शाळा देवळातच भरवूया. ठरलं आता शाळा देवळातच भरणार. आता गुरुजी कुठं गावत्या ते बघ. होय बाबा चांगलं वाचायला शिकवणारा गुरुजी शोधायला हवा. शिकलेला गरजू किंवा सेवक गुरुजी भेटलं तर अवघडच होणार. असं कुठे गावलं तरच साहसी होईल नाहीतर कसल्या या साळी काय. होय होय मुलगीच म्हणत नाही शाळा शिकवणार पण गुरुजी मिळायच पाहिजे. त्यासाठी 2-4 पत्रिके करून त्यांचा शोध घेऊया. तेव्हा कुठं ठिकाण मिळेल. झक झक असेच करूया. बोला कोण कोण कुठं कुठं जाणार. मी आणि महादा उगवत्या दिशेला गाव येते तिथे घेतो शोध. मी आणि रामू मावळतीच्या दिशेला शोध घेतो. महादेवी दिशेला आणि या राखीसमुखी दिशेला कोण जाणार. पाटील तुमच्या एवढ्या ओळखी आहेत का पाठवा तुमचा माणूस तर गावतील गुरुजी. असं म्हणतोयास. बरं मी बघतो काय करताय तिथं. तुम्ही लोक लगा कामाला लागा. गुरुजी गावलं पाहिजे. पाटील गुरुजी गावल्यात तर त्यांची मोठी अडचण आहे. शेती करतात ते. दुसरं कोणी बी नाही त्यांच्या शेती कराय. ते म्हणतात कसे तुम्हाला शिकवाय. आम्हाला ते नाही भेटलेत गुरुजी. ते अजून करत आहेत अजून. फक्त त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटायला पाहिजे म्हणते ती. होय बाबा कुणीतरी गुरुजी म्हणून आलं तर त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवावाच लागेल आपल्याला. तेव्हा काय करूया गाड्यांना. आपण त्यांना सुखाशिदा देऊया आणि करून खाऊ म्हणावं. होय होय आपण सगळ्यांनी मिळून गुरुजींना सुखाशिदा देऊया आणि काय करून खायचं ते खाऊ देत म्हणाव. ठरलं आता गावानं गुरुजींना शिदा द्यावा. गुरुजींनी देवळाच्या पडवीत आपली पतारी मांडावी आणि देवळाचा प्रभावी करावी. होय पाटील होय. मग बघताय काय घेऊनच या त्या गुरुजींना. चला नमस्कार करतो गुरुजी. पाटील नमस्कार कशाला. तुम्ही वडील मंडळी. नाही तुम्ही गुरुजी आहात. तुम्हाला सदैव आम्ही नमस्कारच करू. तुमच्या या गावात स्वागत आहे. तुम्हाला या गावात काय कमी पडत नाही. तुम्ही फक्त आमच्या पोरांना वाचा शिकवा. इमाने इतबारे तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करू. तुमची काय अडचण असू द्या मला सांगा. जो पाटील कधीच मला हटणार नाही अशा शब्द आहे माझा. मग करा तुमची शाळा. शाळा नाही शाळा 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 शाळा. राम राम गुरुजी. काय म्हणते तुमची शाळा.
इथं कोण शिकवतं? अरे मीच शिकवते शाळा. बरं शिकवा लवकर. अरे पाहतील माझी. अरे शाळा एका दिवसात एका वर्षात नाही शिकवता येणार. त्याला खूप दिवस लागतात. का म्हणून? अरे शाळा शिकणं लय पवित्र गोष्ट आहे. लय पवित्र आहे. बरं गुरुजी इथू गुरु पाहतील मुका देतो. काय करताय? उगाच भांडणाला का? कुणाची शेता शिरली म्हणजे विद्युत गुरुजी. अरे पण शाळा शिकायला शिकलो ना आता. शाळा शिकणं म्हणजे लय पवित्र गोष्ट आहे. विद्युत गुरुजी हायत का? ए बाय नको बाया, मी हाय तिथंच बरी हाय. बाय मी बाळ नाय, आय म्हणती. तू मोठी झालीस. बर तुझं नाव काय? इमी. नाही विमल. मला सगळी इमीच म्हणते ती. मी म्हणेन तुला विमल. तूही म्हण बघू विमल. विमल किती छान. बर गुरुजी मी येऊ का आता? कुठे निघालीस? आईला सांगते की मी इमी नाही इमल हाय म्हणून. तुम्ही शिकवता का शाळा? बाळा मी शाळा नाही शिकवत. मी वाचायला लिहायला शिकवतो. मग येईल का मला वाचायला लिहायला? येणार नक्की येणार. बरं वाचायला आल्यावर काय होतं? छान छान गोष्टी वाचता येतात. पुस्तक वाचता येतात. मग पुस्तक वाचायला आल्यावर काय होतं? मग आपल्याला चांगले चांगले विचार सुचतात. चांगले विचार सुचतात. मग चांगले विचार सुचल्यावर काय होतं? मग आपल्या हातातून चांगले चांगले काम होतात. आपण वाईट होत नाही. म्हणजे चांगलं काम करण्यासाठी चांगली पुस्तकं वाचावी लागतात. पुस्तकं वाचायला म्हणून आधी वाचावं यावं लागतंय. कशी असते शाळा? होय अशीच असते शाळा. मला शिकवाल गुरुजी. त्यासाठी रोज शाळेत यावं लागेल. मी सांगेल तसं वागावं लागेल. होय करेन की मी समज तुम्ही सांगाल तसं. अरे बाप रे आता बा माझी कात्रीच डोळतोय. भाकरीचं कंट्रोल द्यायचं होतं शेतावर. पाटील मी गावी जाऊ. इकडे पाटील मी गावी जाऊ म्हणतोय. का गुरुजी? आमच्या गावचं दुधळं गोड लागत होय तुम्हासनी. पाटील असं नाही. पोरं इथं येतच नाही देवळाकडं शाळेला. गुरुजींनो आम्ही काय तुमच्या वाणी शिकलेलो नाही. पण एक सांगू शकतो तुम्हाला. ही सालोसाल पडीक असलेली जमीन आहे. कित्येक परस याला मशागत नाही. बाबळी बोरी झाड झुडप त्यात उगवली आहे ती. पण त्यात पेरून तुम्ही खंडीभर धान्य काढायला निघाला होय गुरुजी. त्यासाठी खूप कष्ट करावं लागल. कंबर कसून कामाला लागावं लागल. आधी बाबळी बोरी झाड झुडप खाणून काढावे लागतील. दगड गोटे वेचावे लागतील. ढेकळे ढुकळे फोडावे लागतील. उभं आडवं नांगरावं लागेल. अशी मशागत केल्यावर तुमची शाळा किती शेती फुलेल बहरेल. लांबून लोक पाहायला येतील. गुरुजी तुम्हाला शाबासकी मिळेल. तुमचं जीवन सफल होईल.
काय समजलं का गुरुजी? मस्त समजलं पटकी. 25 वर्षानंतर मंडळी, ते पाटील, ते शिक्षक आज राहिले नाहीत, पण अशा प्रकारे झाडाखाली देवळात भरणाऱ्या शाळा आज मॉडेल स्कूल झाल्या आहेत. अशा शाळेतून असंख्य विद्यार्थी ज्ञानामृत पिऊन भारत मातेला घडवत आहेत. सुजाण समाज घडवण्याचे काम त्यांचं सुरूच आहे. महाराष्ट्रातील अनेक अनामिकांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून निरपेक्ष भावनेनं सुरू केलेल्या या शाळा टिकाव्यात, भरभराटीला याव्यात, यास्तव आपण सर्वजण प्रयत्न करूयात. आपण आपापली पाल्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत घालूयात. अशा काळाच्या कसोटीवर तावून सुलाखून निघालेल्या शाळेत घालूयात आणि गुरुने दिलेला हा वसा आपण सुरूच ठेवूया. गुरुने दिला हा ज्ञानरूपी वसा